यार हे आय टी कंपन्यांचे शेअर्स अजून किती पडणार आहेत? याचं उत्तर सध्या तरी देता येणार नाही. का? आपल्या भारतातल्या आय टी कंपन्याचा सर्वात कठीण काळ चालू आहे सध्या. कशामुळे पण? AI मुळं. ते कसं? आपल्या आय टी कंपन्या काय करतात, तर जगातल्या विशेषतः अमेरिका आणि युरोपमधल्या ज्या बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल याच्यातल्या ज्या बाप कंपन्या आहेत, म्हणजे फॉर्च्यून 500 वगैरे, त्यांचे प्रोजेक्ट हँडल करतात. त्याला म्हणतात आउटसोर्सिंग. कारण तिकडे लेबर कॉस्ट, म्हणजे फॉरेनमध्ये अमेरिका, युरोपमध्ये लेबर कॉस्ट जास्त आहे, आपल्याकडे लेबर कॉस्ट कमी आहे. त्याला म्हणतात लेबर आर्बिट्राज. मग याच्यातून आपल्या आय टी कंपन्याचं एक बिझनेस मॉडेल तयार झालं. मोर एम्प्लॉईज, मोर बिलिंग, मोर रिव्हेन्यू. जेवढे एम्प्लॉईज जास्त तेवढा जास्त रिव्हेन्यू. म्हणून बघ, आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो 10-12 वर्षापूर्वी, तर आय टी कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटला यायच्या, तर किती बल्कमध्ये पोरं घ्यायचे, 100-100 पोरं एका बॅचमध्ये, आणि सगळ्याला 3-3.5 लाखाचं पॅकेज. आता AI मुळं हे बिझनेस मॉडेलच धोक्यात आले. सगळी एंट्री लेवलची, ज्युनियर लेवलची कामं AI ऑटोमॅट करते. त्याच्यामुळे एका प्रोजेक्टवरती पूर्वी समजा 10 माणसं लागत असतील, आता 2-3च लागत आहेत. अँथ्रोपिक नावाची एक कंपनी आहे, फक्त 4 वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. तर त्यांनी आता 4-5 फेब्रुवारीला एक AI टूल लॉन्च केला. जी कामं आपल्या आय टी कंपन्या करतात त्यातली बरीच कामं ते AI टूल ऑटोमेट करतं. तेव्हापासून आपल्या आय टी कंपन्याचे शेअर्स पडत आहेत. त्यामुळं आता AI मुळं काय झालं आहे, ज्या प्रोजेक्टची प्रायझिंग पॉवर आपल्या आय टी कंपन्याकडे होती, ती प्रायझिंग पॉवर आता क्लायंटकडे गेली. क्लायंट म्हणतो मला कमीत कमी रिसोर्सेसमध्ये प्रोजेक्ट पूर्ण पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं प्रेशर आता आपल्या आय टी कंपन्यांवरती येतं आहे, कारण त्यांचा हेडकाउंट ऑलरेडी जास्त गेलेला आहे. मग ते, कारण त्यांचं बिझनेस मॉडेल असं आहे की मोर एम्प्लॉईज मोर रिव्हेन्यू. पण आता AI मुळं त्यांना एम्प्लॉई आणि टॅलेंटचं ऑप्टिमायझेशन करावं लागते. गेल्या 19-20 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की TCSचा एम्प्लॉई काउंट 30,000 कमी झाला आहे. विनोद खोसला नावाचा एक टेक बिलियनर आहे. त्यांनी आता AI समिटमध्ये काल सांगितलं आहे की आपल्या आय टी कंपन्यांना 2030पर्यंत काहीतरी ड्रामॅटिक असं करावं लागणार आहे, तरच ते या वातावरणात सर्वाईव्ह करू शकतील. म्हणून इन्व्हेस्टर्सला कॉन्फिडन्स येत नाही आहे, जोपर्यंत आपल्या आय टी कंपन्या या नवीन AIच्या वातावरणामध्ये कसं सर्वाईव्ह करणार, त्यांची ग्रोथ कशी होणार, जोपर्यंत त्याची क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत शेअर्स पडत राहणार. मग आता असलेलेच एम्प्लॉईज जर कमी होत आहेत, मग फ्रेशर्सचं तर फार अवघड आहे. तोच तर फार मोठा आता काळजीचा प्रश्न आहे.